राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे आणि याला कारणही तसंच आहे। कारण माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट जारी झाल्यानंतर धनंजय मुंडे थेट दिल्लीत दाखल झाले। माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असं बोललं जात असल्यानं मुंडेंनी दिल्ली गाठत अमित शहांकडे मंत्रिपदासाठी गळ घातली। खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी मुंडेंसोबत जात अमित शहांचं दार ठोठावलं। बंद दाराआड तिघांची चर्चा पार पडली। या चर्चेनंतर धनंजय मुंडेंची सकारात्मक देहबोली बरंच काही सांगून जाते। तर या दोघांच्या भेटीमध्ये नेमकं काय घडलं आपण ते पाहूयात। धनंजय मुंडे आणि अमित शहा हे भेटीसाठी खरं तर तटकरेंनी मध्यस्थी केली। भेटीदरम्यान राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची हजेरी होती। धनंजय मुंडे आणि शहांमध्ये खलबत झाली असल्याची माहिती मिळते। मंत्रिपदासाठी मुंडेंनी लॉबिंग सुरू केली आहे का, हा देखील एक प्रश्न आहे। कोकाटे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला आता महत्त्व प्राप्त झालंय। दरम्यान सुनील तटकरे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात। धनंजय मुंडे दिल्लीत आले याच्याबद्दल मला काही माहित नाही। माझा त्यांचा काही संपर्क झाला नाही, कारण आता मी सुद्धा इथूनच मुंबईला त्या ठिकाणी जायला निघणार असल्यामुळे जर काही त्यांचा संपर्क झाला तर मी जरूर त्यांना विचारेन त्यांचं दिल्लीचं येण्याच्या पाठीमागचं प्रयोजन नेमकं काय, कारण त्यांचा हायकमांड मुंबईत आहे। पक्षाचा माणूस येतो आणि सर इकडच्या सगळ्या खासदारांना फोन पण नाही, म्हणजे काहीतरी नाही असं नाही, काय त्यांचं कदाचित व्यक्तिगत काम असेल असं असू शकतं। काही व्यक्तिगत कारणासाठी सुद्धा ते येऊ शकतात। दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर मंत्रिपदाचं वर्तुळ आता पूर्ण होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण महायुतीमध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात झालेल्या चौफेर टीकेमुळे आणि गेल्या सरकारमध्ये कृषी खातं असताना त्यात झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ते चर्चेत आले होते। त्यानंतर तब्येतीचं कारण देत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रिपदी छगन भुजबळ यांची वर्णी लागली होती। आरोग्याच्या कारणावरून मुंडेंनी राजीनामा दिला आणि त्यानंतर छगन भुजबळ यांची या मंत्रिपदी वर्णी लागली। तर माणिकराव कोकाटे यांना महायुती सरकारमध्ये कृषी मंत्रिपदाची लॉटरी लागली होती, पण आपल्या मंत्रिपदाच्या काळात कोकाटे आपल्या वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले। विधिमंडळात ऑनलाईन पत्ते खेळताना सापडल्यानंतर त्यांना कृषी मंत्रिपदावरून काढण्यात आलं आणि कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय भरणेंना सोपवण्यात आली आणि भरणेंकडील क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं। आता सदनिका घोटाळ्यात कोकाटेंना शिक्षा सुनावण्यात आली आहे। त्यांना केव्हाही अटक होऊ शकते आणि त्यामुळे त्यांच्याकडील मंत्रिपद धनंजय मुंडेंकडे जाणार का, धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची लॉटरी लागणार का, याची चर्चा आता सुरू झाली आहे। धनंजय मुंडे आले ते नंतर मला त्यांनी फोन केला की मी आज दिल्लीला आलेलो आहो, काही दुसऱ्या कामानिमित्त मी वेळ मागितली होती, कारण तेही जुने अमितभाईचे पर्सनली त्यांचे कॉन्टॅक्ट होते, कारण अनेक वर्ष ते बीजेपी मध्येही होते ना, तर त्याच्या काही वेगळा अर्थ लावायचा नाही। मग मला फोन कशासाठी केला असता, आणि शेवटी मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच करायचं आहे। धनंजय मुंडे मॉरली त्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्याच्या काही आज भेटीच्या आणि उद्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेशाचा काही संबंध नाही। दरम्यान धनंजय मुंडे लवकरच भाजपमध्ये जाणार असा दावा करुणा मुंडे यांनी केलाय। मंत्रिपद मिळवण्यासाठी ते भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये जातील अशी माहिती त्यांनी न्यूज 18 लोकमतला दिली। एकीकडे माणिकराव कोकाटेचे जे राजीनाम्याचा खेळ सुरू झालेला आहे आणि तिथे धनंजय मुंडे जे आहे आज सकाळी दिल्लीमध्ये पोहोचले। अमित शहा साहेबांची भेटीगाठी सुरू आहे तिकडे। तो बीजेपी जे ड्रायक्लीन मशीन आहे त्याच्यामध्ये जाऊन त्यांना असं वाटते की बहुतेक बीजेपीमध्ये पण जाण्याचा धनंजय मुंडे प्रयत्न करत आहे। ऐसी कोशिश है धनंजय मुंडे की कि बीजेपी में जाके या कैसे भी करके मंत्रिपद लेके वाल्मीकि कराड को बचाना है। मंत्रिपद साठी त्यांची प्रयत्न सुरू झालेला आहे आणि बहुतेक ह्यांना लवकरच लवकर भेटणार आहे। आपला ते अधिवेशनमध्ये देणार होते पण दिला नाही। ते मला माहित नाही कशाला नाही दिला, पण बहुतेक लवकरच लवकर त्यांना भेटणार आहे पद।
दरम्यान धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार नाही असं बजरंग सोनावणेंनी म्हटलंय. आदरणीय धनंजय मुंडे साहेब मंत्री होणार नाहीत. ह्या दोन गोष्टी पण करुणा मुंडे तर म्हणतात ते मंत्री होत आहे. आदरणीय करुणाताईंचं मला नाही माहिती. त्यांना काही इन्फॉर्मेशन ती आता त्या पत्नी आहेत त्यांच्या, असं त्यांच्यामुळे ते कसं त्यांची इन्फॉर्मेशन काय मला नाही माहिती. पण मला जेवढं राजकारण कळतंय हे फक्त पाण्याच्या बाहेर निघाले तडपाड आहे. आणि ही कुठेतरी आम्ही पाण्यात, आता आमचं पुढे समोर पाणी आहे हे सर्वांना दाखवण्याचं चित्र आहे, बाकी काय नाही. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बब्बू, एकीकडे आता कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांना कधीही अटक होऊ शकते, आणि दुसरीकडे धनंजय मुंडे यांची आता मंत्रिपदी वर्णी लागणार का अशी देखील चर्चा सुरू आहे. काय एकंदरीत अपडेट? खरं तर ही जो सदनी का फसवणूक आहे ती मंत्री माणिकराव कोकाटेंचे चांगलं आलेलं आहे. कारण त्यांनी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनने त्यांना इथे गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचा न्यायालयाच्या आदेशानुसार पकड वॉरंट देखील निघालेला आहे. मात्र कोकाटे हे आता लीलावतीमध्ये ॲडमिट झालेले आहे. आता काही वेळानंतर इथून पोलीसचं एक पथक जे आहे ते मुंबईकडे रवाना होणार आहे अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्यासाठी. एकूणच त्यांनी काल राजीनामा दिला आहे. मात्र आता त्यांना अटक केव्हा होते आणि त्यांची ते खरंच आजारी आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार आहे का याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बब्बू, माणिकराव कोकाटे आता नेमके सध्या कुठे आहेत? त्यांना साधारण कधीपर्यंत अटक होऊ शकते? आपल्याला जी माहिती मिळते आहे का ते लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहे. त्यांना काहीतरी त्यांची तब्येत बिघडली असं सांगण्यात येत आहे. आणि सरकारवाडा पोलीस जेव्हा न्यायालयाने त्यांना त्यांच्यासाठी पकड वॉरंट काढलं आहे त्याच्यामुळे त्यांना अटक करणार की नाही नाशिकचे पोलीस पथक हे आता कधी इथून निघत आहे आणि त्यांना कधी अटक केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे बब्बू, वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.